नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. नातूनगर रस्त्यावर 3 ठिकाणी दरड कोसळून तब्बल 1.5 महिना उलटला. स्थानिक नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना. अंजिवडे गावातील मुख्य रस्ता खड्ड्यांमुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास. रस्त्याची तात्पुरती डागडुजी, समस्या मात्र कायम. भास्कर जाधव मुख्यमंत्री व्हावेत, शिवसैनिकांची इच्छा. सुभाष देसाईंकडून जाधवांच्या कामाचं कौतुक. आणि माती वाचवा, पाणी जपाचा संदेश देत महावॉकेथॉन संपन्न. जलसंधारणाचा संदेश देत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील नातूनगर रस्त्यावर 3 ठिकाणी दरड कोसळून तब्बल 1.5 महिना उलटलाय. तरीही हा रस्ता अद्याप पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. नातूनगरमधून जाणारा हा महत्त्वाचा मार्ग शिवतर, जामगे, आंबे तसेच चिंचाळी मार्गे पुढे जोडला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे. दरड कोसळल्यानंतर रस्ता बंद असून स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ सचिन उर्फ बबलू सकपाळ यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांच्याकडेही विनंती करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग सुरू झाल्यास नागरिकांचे जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतर वाचणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये. नमस्कार मित्र, मी सचिन सकपाल. मी आंबेगावचा रहिवासी. मी तुम्हाला खास दाखवायला आलो आहे की हा जो रस्ता आहे हा नातूनगर रस्ता आहे. आणि हा रस्ता आमच्या शिवतर, जामगा, मंडणगड किंवा दापोली ह्याला जोडणारा हा रस्ता आहे. आणि ह्या रस्त्याने जर तुम्ही प्रवास केलात तर 20 ते 25 किलोमीटर अंतर वाचतं. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी इथे आलो आहे की आज पाऊस थांबून 1 ते 1.5 महिना झाला. 1 ते 1.5 महिना झाला आणि हा रस्ता आज वाहतुकीसाठी बंद आहे. आज तुम्ही बघत असाल की ही जी दरड आहे ही वरून कोसळलेली आहे आणि अशीच दरड पुढे काही अंतरावरती परत कोसळलेली आहे. पण इथल्या प्रशासनाने स्थानिक कुणीही, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, कुणीही आदेश देऊन ही बाबा आत्तापर्यंत दरड रस्त्यावरची कुणी काढलेली नाही आहे. येणाऱ्या 15 दिवसांत माझा चाकरमानी गणपतीला येणार आहे. आणि मी तहसीलदार साहेब असतील किंवा प्रांत साहेब असतील यांना विनंती करतो, किंवा स्थानिक आमदार असतील यांना विनंती करतो की दादा, आपण इथल्या स्थानिक प्रशासनाला आदेश देऊन की ही जी रोडची अवस्था झालेली आहे, आता हा जो रोड नवीनच केलेला आहे, आम्ही समजू शकतो की रानावनातला रोड आहे, नवीन असल्यामुळं जी माती आहे पहिल्या पावसात वाहून येऊ शकते. ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. पण आज पाऊस संपून जवळजवळ 1.5 ते 2 महिने झालेले आहेत. 1.5 महिना झालेला आहे पाऊस संपून, तरी ही जी दरड आहे तशीच आहे. अशीच दरड थोड्या अजून काही अंतरावरती पुढे आहे. माझं फक्त एकच सांगणं आहे की माझा चाकरमानी वर्ग जो मुंबईतून येणार आहे, गणपतीसाठी येणार आहे, एक तर तो प्रवासात पहिलाच अडकणार आहे. कारण का गणपती असल्यामुळे ट्रॉफिक भरपूर असणार आहे. तिथून ट्रॉफिकमधून यायचं, तर ह्या रोडने जर आले आणि हा रोडवर चालू झालं तर त्यांचं 20-25 किलोमीटर अंतर वाचेल आणि त्यांना आरामदायक त्यांचा प्रवास होईल त्यांच्यासाठी. तर गणपतीच्या अगोदर जो हा नातूनगर रस्ता आहे तो इथल्या स्थानिक प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी बाबा लवकर चालू करा, जेणेकरून माझा चाकरमानी हसत खेळत या रोडने येईल. ही एवढी विनंती आहे. आणि जे गावं आहेत आजूबाजूला, जामगा असेल, शिवतर असेल, आंबे असेल, ही जी गावं येऊन जाऊन जे प्रवास वगैरे करतात त्यांना सुद्धा खेडकडून यावं लागतं. त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं होईल. कृपया याची नोंद घ्यावी. कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम अशा अंजिवडे गावातील मुख्य रस्ता खड्डेमय बनल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे या गावात येणाऱ्या रिक्षा, एसटी बस वेळेत येत नाहीत, तर कधी कधी बस गावातच येत नाहीत. त्यामुळे या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली जाते, मात्र हा रस्ता पूर्ण सुस्थितीत करण्यात आलेला नाही. या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला, पण या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कारण आता आम्ही बरेचसे पाठपुरावे केले या रस्त्याबद्दल. कारण ह्या लोकांना, आमच्या लोकांना बरेच हाल होत आहेत इकडे. कारण एस टीवाले टायमावरती गाडी येत नाही. मग परत दुसरी गोष्ट आहे की एस टीवाले खड्डे असल्यामुळे इकडे गाडी घालायला बघत नाही. कधी कधी तर लोक ही सगळी वाट बघून परत घरी जातात. त्या टायमाला जर कोणी आजारी पेशंट असला तर त्याने जावं कसं, हा एक मोठा प्रश्न आहे इकडे आरोग्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बरेचसे पाठपुरावे केले आहेत इकडे रस्त्याचे, पण ते सगळं जे काही लोक आहेत ते एकामेकावरती बोटं दाखवत आहेत की इकडे आहे तो तिकडे आहे, असं आहे तसं आहे.
किती वस्ती असेल या भागामध्ये? 250 ते 300. या संदर्भात तुम्ही या रस्ता होण्यासाठी काय पाठपुरावा केला आजपर्यंत? पाठपुरावा म्हणजे मी जिल्हा परिषदकडे पहिलं गेलो, मी पंतप्रधान सडक योजनेत. तिथे मी जेव्हा त्या लोकांकडे जेव्हा हे टाकलं तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की हा ॲटोमॅटिक, त्यांनी मला GR दिला की हा रस्ता ॲटोमॅटिक जिल्हा परिषदकडे वर्ग होतो. पण जिल्हा परिषदकडे जेव्हा गेलो मी तेव्हा ते मला बोलतात की हा उपअभियंत्याकडे रस्ता आहे. आणि आता उपअभियंता असा बोलत आहेत की आपल्याकडे पण तो रस्ता नाही आहे. आम्हाला आता ह्या दिवाळीपर्यंत आम्हाला काय ते सरकारनं उत्तर द्यावं. जर उत्तर नाही दिलं तर आम्हाला उपोषणाशिवाय पर्याय नाही. सांगा, काय त्रास होतो? आता हा अंजिवडे गावात जो आता रस्ता आहे तो हळदीचे नेरूर, वसोली आणि अंजिवडे अशी ही गावं मिळतात या रस्त्याला. आणि त्या गावातली सुद्धा सगळे जाणारे येणारे त्या रस्त्यानेच असतात. आणि आमच्या आमचं एकदम टोकाचं गाव दुर्बळ असल्यामुळे, या भागामध्ये असल्यामुळे आम्हाला ST शिवाय दुसऱ्या वाहनाची काय सोयीच नाही. आणि इथे दवाखाने नसल्यामुळे दवाखाने एक जवळजवळ 25-30 किलोमीटर खाली जावं लागतं. पण ST जर आली नाही तर दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही. आणि मग सगळ्या अडचणी निर्माण होतात. जे आजारपण, कोणी पेशंट असलेला, आजारी असलेला, त्याचा आजार जास्त वाढतो आणि मग लोकांना खूपच त्रास होतो. कुठे जावं, काय करावं हा प्रश्न पडतो. हे रस्ता जर व्यवस्थित नसेल तर रस्ता नसल्यामुळे बाबा जी वाहनं कोणी बाबा ती दुसरीसुद्धा वाहनं 4 व्हीलर किंवा काय रिक्षा वगैरे अशी कोणी जरी भाड्याने मागितली तरी ते यायला मिळत नाहीत, म्हणजे बघत नाहीत. आणि त्याच्यामुळे खूप ह्या आमच्या सगळ्या लोकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात तर खूपच हाल होतात, कारण पावसाळ्यात इकडे कोणीच वाहन घालायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे हा रस्ता अगदी लवकरात लवकर झाला पाहिजे, शासनाने लवकर केला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि अगदी लक्ष देऊन केलं पाहिजे. तर बाबा जे दुर्बळ भाग असल्यामुळे हे सगळं सरकारचं सुद्धा पहिलं तिकडे प्राधान्य दिलं पाहिजे असं सरकारचं सुद्धा म्हणणं आहे. पण तसं काय होत नाही अजून. रोटरी प्रतिष्ठानच्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पालक अनुज जोशी यांना 8,050 रुपये परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी स्कूल प्रशासनाला दिले आहेत. या प्रकरणी स्कूलकडून लेखी अहवाल आणि आवश्यक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आली होती. त्यानंतर पैसे परत करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार स्कूलने अनुज जोशी यांना रक्कम परत करण्याबाबत लेखी पत्र देखील दिले. दरम्यान कोणत्याही अतिरिक्त शुल्काबाबत भविष्यात तक्रार येऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करू नये, तसेच जमा शुल्काची वेळेवर पावती द्यावी अशा सूचना वजा आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी स्कूलकडून लेखी अहवाल आणि आवश्यक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आली होती. त्यानंतर पैसे परत करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार स्कूलने अनुज जोशी यांना रक्कम परत करण्याबाबत लेखी पत्र देखील दिले. दरम्यान कोणत्याही अतिरिक्त शुल्काबाबत भविष्यात तक्रार येऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करू नये, तसेच जमा शुल्काची वेळेवर पावती द्यावी अशा सूचना वजा आदेश देण्यात आले आहेत. मला दिलेल्या बोगस पावत्यांच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने संबंधित शाळेला आदेश केलेले आहेत की पैसे परत करा. परंतु हे पैसे परत करा अशा प्रकारे आदेश देत असताना शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्याकडून किती रुपये ऍक्च्युली शाळेने स्वीकारले होते याची कोणतीही माझ्याकडे चौकशी करण्याची तसदी बाळगली नाही. मी त्यांना स्पष्टपणे माझ्याकडच्या ज्या पावत्या त्या दाखवल्या होत्या, परंतु त्याचं कुठेही एकत्रित आकडा हा त्या ठिकाणी आला नाही. शाळेकडनं मला तो अहवाल जोडून जो परतावा घेण्यासाठी विनंती केली गेली आहे त्याच्यामध्ये 8,050 रुपये तुम्हाला आम्ही परत देतोय अशा प्रकारचं शाळेकडनं विनंती केली जाते. तर दुसऱ्या बाजूला माझ्याकडून प्रत्यक्षात 11,390 रुपये या शाळेने गेल्या 1.5 वर्षामध्ये, माझी मुलगी पहिलीत गेल्यापासून आता दुसरीत जाईपर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी घेतले. त्याच्यामध्ये मला त्यांनी पुस्तकं विकलेली आहेत. ती जवळजवळ 6,340 रुपयांची पुस्तकं त्यांनी मला विकलेली आहेत. 1,050 रुपयांचं त्यांनी मला क्रीडा विषयकचा गणवेश विकलेला आहे. या सर्व प्रकरणावर कुठेतरी प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न हा शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी आणि संबंधित संस्था आणि त्यांचे जे काही जे मुख्याध्यापक वगैरे आहेत यांच्याकडून होतो की
भास्कर जाधव मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसैनिकांची इच्छा असल्याचं सुभाष देसाई यांनी म्हटलंय. जाधव यांनी तळागाळापासून पक्षासाठी काम करत संघर्ष केला. ते मुख्यमंत्री झाल्यास आपल्यालाही आनंद होईल असं देसाई यांनी म्हटलं आहे. ही माझी नाही, ही सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे, जे सगळ्यांनी बोलूनही दाखवलेली आहे. आणि एक ज्यांनी तळागाळापासून काम केलेलं आहे, ज्यांनी ह्या संघटनेसाठी खस्ता खाल्लेले आहे, सगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचारांना तोंड दिलेलं आहे आणि अजूनही खंबीरपणानं इथल्या भागाचं नेतृत्व करतो, अशी व्यक्ती ही पुढे नेतृत्वापर्यंत गेली तर कोणाला आनंद होणार नाही. त्यामुळे मलासुद्धा हा आनंद होईल आणि भास्कररावांचं असं वैभवाची प्रगती बघायला मी पण उत्सुक आहे. सिंधुदुर्गच्या राजकारणात निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक असा सामना पुन्हा रंगलाय. निलेश राणेंनी नाईक हे रवींद्र चव्हाणांचे लाभार्थी असल्याचा आरोप केल्यानंतर नाईकांनी पलटवार केलाय. खरं तर आपण बघितलं असाल की कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 2.5 वर्ष पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण होते आणि त्या रवींद्र चव्हाणांच्या पाठीमागे कसे फिरत होते आणि त्यांच्याच आर्थिक पाठबळामुळे हे कालच्या विधानसभेमध्ये निवडून आले. खरं तर मी रवींद्र चव्हाणांचा लाभार्थी आहे हा आरोप खरं तर रवींद्र चव्हाणांवर आहे, कारण ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. असं असताना महायुतीच्या एका आमदाराच्या विरोधात ते काम करत असतील तर तो आरोप रवींद्र चव्हाणांवर आहे. त्याचं उत्तर रवींद्र चव्हाणांनी दिलं पाहिजे, कारण त्यांनी एका महायुतीच्या आमदाराच्या विरोधात मदत करत असं त्यांचं म्हणणं असेल तर. आणि खरं तर मी आज 2 वर्ष विधानसभेमध्ये आमदार नाही आहे, माझ्याकडे कुठलं पद नाही. असं असताना विकास कामं करायची जबाबदारी ह्यांची आहे, यांची विकास कामं होत नाहीत, त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेत आणि म्हणून ते माझ्यावर आरोप करत आहेत. शिंदे गटाची ताकद या कणकवली मतदारसंघामध्ये शून्य आहे. जे काही 2-3 जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत ते सुद्धा पालकमंत्र्यांनी दिले तेच सदस्य आहेत आणि कणकवली शहरामध्ये त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. आणि खरं तर त्यामुळे त्यांची ताकद घेऊन माझ्याबद्दल निवडून येण्याचं काहीच कारण नाही. त्याचबरोबर त्यांनी उलट त्यांच्या भावाच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला त्यांनी मदत केली असं ते म्हणतायत. तर त्यांनी आपल्या स्वतःच्या भावाच्या विरोधात उमेदवाराला मदत कशी केली. त्याचबरोबर जे कार्यकर्ते त्यांच्यावर समीर नरोडे गेले अनेक वर्ष होते त्यांच्या विरोधात त्यांनी काम कसं केलं. हा तर त्यामुळेच त्यांच्या बरोबरचे अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून गेले, कारण ते आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांवरच्या विरोधात काम करतात. जसं इकडे कणकवलीत नलावड्यांच्या विरोधात असू देत किंवा सावंतवाडीमध्ये विशाल परब यांच्या विरोधात असू देत, आणि त्यामुळे ते त्यांचे लोक त्यांना सोडून गेले, त्याची त्यांनी काळजी करावी. मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईत दाखल झाले. यावेळी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून आपल्या स्वागताबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. अमित ठाकरे यांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. फुटबॉल खेळताना कॉलेजच्या आठवणी देखील ताज्या झाल्याचं त्यांनी सांगितलं. नाही आय थिंक युनिटचं सगळीकडे उद्घाटन होतं, सगळीकडे आपले युनिट लागले आणि मुंबईपासून मी या दौऱ्याची सुरुवात केली आहे. आज नवी मुंबईमध्ये इकडनं त्याच्या आधी पनवेलमध्ये होता तर ठाण्याला चाललोय. अतिशय उत्तम प्रतिसाद आहे आणि मला वाटतं की हा जो प्रतिसाद आहे हा विश्वास आहे आमच्यावरचा, त्याला आता तडा कसा नाही जाऊन द्यायचा हे ह्या प्रयत्नात मी आहे. 31 पर्यंत आमची सभासद नोंदणी चालू आहे. त्याच्या आधी आम्हाला जे विषय समोर येत आहेत ते आम्ही त्या वेळेला सोडवण्याचा प्रयत्न करतो. जे विषय नाही सुटणार ते 31 नंतर आम्ही त्या कामाला लागतो. तर जयंती आणि अल्पा मोठ्या प्रमाणात रस्ता उतरला आहे, तो जर का सक्रिय राजकारणात जर का आला तर याचा भविष्यात किती फायदा होऊ शकतो. कोणीही प्रामाणिक मोठ्याने राजकारणात आलं ना ह्याच्यापुढे तर फायदाच होणार आहे. मला वाटतं आता खूप आपले राजकारण्यांनी बदनाम करून ठेवलंय राजकारण काय असतं ते. त्याच्यामुळे आता जे प्रामाणिक लोक ज्यांना खरंच लोकांची सेवा करायची, ज्यांना खरंच सामाजिक प्रश्नांवर काम करायचे, त्यांनी राजकारणात आलं तर खरंच खूप चांगलं आहे. रत्नागिरी शहरात जलसंधारण दिनानिमित्त महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 3 किलोमीटरच्या या महा वॉकेथॉनमध्ये विद्यार्थी, नागरिक, सामाजिक संस्था, NSS, NCC कॅडेट्स आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. जयस्तंभ चौकात झुंबा वॉर्मअप नंतर पाणी आणि माती संवर्धनाची सामूहिक शपथ घेण्यात आली. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आणि मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला प्रारंभ केला. जयस्तंभ चौक ते माळनाका आणि पुन्हा जयस्तंभ चौक असा या पदयात्रेचा मार्ग होता. सांगतेनंतर सहभागी विद्यार्थ्यांना मेडल, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.
माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा संदेश देत जलसंवर्धनाची लोकचळवळ पुढे नेण्याचा निर्धार रत्नागिरीकरांनी केला. रायगडच्या अलिबाग बीचवर महा वॉकथॉन 2026 या विशेष उपक्रमाला उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री भरत गोगावले यांनी हिरवा झेंडा दाखवून वॉकथॉनला प्रारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉक्टर नेहा भोसले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलसंधारण, पाण्याचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या वॉकथॉनमधून देण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. जल हेच जीवन आहे. पाण्याचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं पालकमंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं. तसेच युवकांनी जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. 15 ऑगस्टपासून आमच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या बांधव क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याचा सांगता समारोप प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावा ही त्यांची अपेक्षा होती. आणि तो आज आम्ही आमचे कलेक्टर साहेब, शिवसाहेब, प्रांत, तहसीलदार, आमचे अधिकारी, पाटील साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून आज आम्ही इथे हा झेंडा दाखवून आमच्या तरुणींना, वरिष्ठ लोकांना आत्ता आम्ही झेंडा दाखवून त्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. 3 किलोमीटर पायी चालत जाऊन हा संदेश द्यायचा आहे आणि तो संदेश देत असताना की गावागावामध्ये हा संदेश पोचायला पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा, मातीचं संवर्धन करा, ती वाचवा. त्याचं कारण आहे की आज जर आपण परिस्थिती बघितलं तर ह्या वर्षी आपल्याला 20-25 दिवस पाऊस उशिरा सुरू झाला तर आपण सगळेच कासावीस झालो होतो. आमच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून आम्ही शिवूनपासून सगळे आमदार, खासदार, मंत्री सगळेच. त्याचं कारणच तसं होतं. कारण जे कधी धरणं आटायची नव्हती ती आटली, बोरवेल आटत नव्हत्या त्या आटल्या, विहिरी आटल्या, नद्या आटल्या. याचं कारण केवळ 15-20 दिवस पाऊस वाढला तर, आणि मग जर 1-2 महिने जर वाढलं तर आमची काय स्थिती होईल. म्हणून आजच्या कार्यक्रमाला फार मोठं महत्त्व आहे आणि पुढच्या युवा पिढीसाठी तर फारच मोठं महत्त्व आहे. म्हणून आम्ही सांगितलं की पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पुढच्या भावी पिढीसाठी हा संदेश देण्यासाठी आज आम्ही ही वॉकवर वॉकदान हे वॉकदानचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. त्याचा शुभारंभ झालेला आहे. एक अर्ध्या तासानंतर पुन्हा जे काय विजयी स्पर्धक होतील त्यांचा बक्षीस समारंभ पण इथे केला जाईल आणि संदेश दिला जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील तब्बल 3100 महिलांना श्रावण महिन्यात देवदर्शनाची संधी मिळाली. महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांच्या पुढाकारातून गेल्या 17 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय. शुक्रवारी हेमनगर येथून 62 बसमधून महिलांचा ताफा देवदर्शनासाठी रवाना झाला. महड येथील श्री वरदविनायक आणि रांजणगाव येथील श्री महागणपतीचे दर्शन घेतल्यानंतर शिर्डीत मुक्काम करण्यात येणार आहे. महिलांच्या भोजनासाठी 2 वाहने तर आरोग्याच्या काळजीसाठी औषधांसह रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतीची कामे आणि दैनंदिन धावपळीतून महिलांना विरंगुळा मिळावा या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत असून यंदाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पेण तालुक्यातील खरोशी परिसरातील पूरग्रस्त कुटुंबांना लायन्स क्लबने मदतीचा हात दिला. 5 जुलै रोजी आलेल्या महापुरात अनेक कुटुंबांचे अन्नधान्य, कपडे आणि भांडी-कुंडी वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालं होतं. या कुटुंबांना मदत मिळावी यासाठी लायन्स क्लब पेणचे अध्यक्ष शशिकांत भगत यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत LCIF फंडाकडे मदतीसाठी अपील केली. त्यानुसार खरोशी येथे गरजू पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. अन्नधान्य, कपडे, भांडी कुंडी आणि इतर संसारोपयोगी वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे. तालुक्यातील तब्बल 350 पूरग्रस्त कुटुंबांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. यावेळी लायन्स क्लबचे जिल्हा पदाधिकारी, पेण प्राईडचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल ही जागतिक संस्था आहे. 200 देशांच्या मध्ये या संस्थेचा प्रसार आहे आणि जगभरामध्ये 14 लाख सदस्य आहेत या संस्थेचे. तसंच त्या संस्थेचा एक सदस्य अलिबाग पेण प्राईड हा आहे, लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड हा आहे. आणि त्याच्या अध्यक्षांचा आम्हाला फोन आला की पेण खरोशी गावामध्ये फ्लड झालेला आहे आणि बऱ्याच फॅमिलीज अफेक्ट झालेल्या आहेत आणि आपल्याला मदत करण्याची आवश्यकता आहे. तेव्हा आम्ही LCIF ला विनंती केली. LCIF नी आम्हाला ग्रँट मंजूर केली
आणि त्या ग्रँटमधून आम्ही जवळजवळ 350 लोकांना या विभागामध्ये मदत करत आहोत. ही ग्रँट मंजूर करताना LCFनी अतिशय सकारात्मक विचार केलेला आहे आणि लोकांना जास्तीत जास्त चांगल्या वस्तू इथं मिळायला पाहिजेत याच्यासाठी पूर्ण डिस्ट्रिक्टचे जी टीम आहे त्या सगळ्यांनी काम केलेलं आहे. खारपाडा आणि जिते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि बऱ्याचशा फॅमिलीज पूरग्रस्त झालेल्या आहेत. त्यांच्या अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू ज्या काय आहेत ते त्यांच्या वस्तूंचा नाश झालेला आहे. तर साहेब आपल्याला इंटरनॅशनल कडनं काय मदत करता येईल का? गव्हर्नर साहेब आमचे त्यावेळेस हाँगकाँगला होते. आमची संपूर्ण टीम अनिल म्हात्रे साहेब, अरविंद साहेब, बाकी जे टीम्स आहेत ते पण तिकडेच हाँगकाँगला होत्या. त्यांनी मला रात्रीच फोन करून सांगितलं की भगत आपण LCF कडे अपील करू आणि त्यासाठी आपण निश्चित मदत मिळू. आणि त्याप्रमाणे जी मदत मिळाली ती आज आम्ही खरोशी ग्रामस्थांच्या भेटीसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. आणि आता जी मदत आम्ही देणार आहोत ती ज्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे अशाच व्यक्तींना आम्ही मदत देणार आहोत. ह्या मदती मागेचा निस्वार्थी समाजसेवा हाच भाव आहे आणि त्या भावाच्या आधार आम्ही हे त्यांना मदत करीत आहोत. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.